मित्रांनो, एखादा छोटासा पाण्याचा थेंब जेव्हा एकाच दगडावर वारंवार पडतो तेव्हा तो त्या कणखर दगडालाही छिद्र पाडतो. ही ताकद त्या थेंबाची नाही तर त्या सातत्याची आहे. सर्वांना नमस्कार. उद्योजक गाथामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपण अनेक यशस्वी उद्योजकांच्या कथा पाहतो, पण त्या यशामागे एक असा शब्द असतो जो रॅपर पेपर सारखा लपलेला असतो. तो म्हणजे कन्सिस्टन्सी. आज आपण पाहणार आहोत की एक उद्योजक म्हणून तुमच्या कामात सातत्य कसं राखायचं आणि ते का महत्वाचं आहे. सातत्य म्हणजे नक्की काय? अनेकांना वाटतं की सातत्य म्हणजे रोज 18 तास काम करणं, पण तसं नाहीये. सातत्य म्हणजे तुमचा कंटाळा आलेला असतानाही काम करणं, रिझल्ट दिसत नसतानाही प्रक्रियेवर विश्वास ठेवणं, मोठ्या ध्येयासाठी छोट्या छोट्या गोष्टी रोज न चुकता करणं. उद्योजकतेमध्ये मोटिवेशन तुम्हाला सुरुवात करून देतं, पण कन्सिस्टन्सी तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाते. सातत्य न टिकण्याची कारणे. आपण सातत्य का ठेवू शकत नाही याची 3 मुख्य कारणं आहेत. अवास्तव अपेक्षा. आपण विचार करतो की आज बिझनेस सुरू केला की उद्यापासून नफा मिळेल. शिस्तीचा अभाव. आपण प्रेरणेवर मोटिवेशन अवलंबून राहतो, पण मोटिवेशन हे हवामानासारखं असतं, कधी असतं तर कधी नसतं. तुलना. दुसऱ्याच्या चॅप्टर 20 ची तुलना स्वतःच्या चॅप्टर 1 सोबत करणं. सातत्य टिकवण्यासाठी 5 प्रॅक्टिकल टिप्स. टिप 1. ध्येय लहान करा. मायक्रो गोल्स. मोठं शिखर सर करायचं असेल तर तुमची नजर शिखरापेक्षा तुमच्या पुढच्या पावलावर असावी. दिवसाचं एकच महत्वाचं काम ठरवा आणि ते पूर्ण कराच. टिप 2. सिस्टीम तयार करा. ध्येय नाही, बिल्ड सिस्टम्स. जेम्स क्लिअर त्यांच्या ॲटॉमिक हॅबिट्समध्ये म्हणतात, आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही तर आपण आपल्या सिस्टीमच्या पातळीवर येतो. तुमचा डेली रुटीन फिक्स करा. टिप 3. 2 मिनिटाचा नियम. जर एखादं काम करायला कंटाळा येत असेल तर स्वतःला सांगा की मी फक्त 2 मिनिटं हे काम करेन. एकदा तुम्ही सुरुवात केली की फ्लो आपोआप तयार होतो. टिप 4. प्रोग्रेस ट्रॅक करा. ट्रॅक युअर प्रोग्रेस. कॅलेंडरवर रोज X मार्क करा ज्या दिवशी तुम्ही तुमचं काम पूर्ण केलंय. ती साखळी तुटणार नाही याची काळजी घ्या. टिप 5. स्वतःला माफ करायला शिका. एखाद्या दिवशी काम झालं नाही तर पूर्ण प्रयत्न सोडून देऊ नका. दुसऱ्या दिवशी पुन्हा जोमानं सुरुवात करा. रतन टाटा असोत व धीरूभाई अंबानी, या सर्वांच्या प्रवासात एक काळ असा होता जेव्हा त्यांना यश दिसत नव्हतं, पण त्यांनी त्यांचे प्रयत्न थांबवले नाहीत. ॲमेझॉनचे जेफ बेझोस यांनी कित्येक वर्ष तोटा सोसूनही आपल्या मॉडेलमध्ये सातत्य ठेवलं आणि आज ते कुठे आहेत हे आपल्याला माहीतच आहे. तर उद्योजक मित्रांनो, लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी बीट्स टॅलेंट व्हेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड. तुमचं टॅलेंट तुम्हाला ओळख मिळवून देईल, पण तुमचं सातत्य तुम्हाला साम्राज्य उभं करून देईल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या बिझनेस ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. उद्योजक गाथाला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, यशस्वी व्हायचं असेल तर थांबू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह.